कोणती पण वान स्त्री विहिरीच्या आत डुबकी घ्यायची ती गरोदर होत होती. याचे सत्य जाणून तुम्हाला पण आश्चर्याचा धक्का बसेल. नाही नाही, मी हे काम करणार नाही. मला पाण्याची अतिशय भीती वाटते. आता कोणी अपत्य हवं आहे म्हणून विहिरीत कोण उतरते का? देवाला वाटेल त्याला तू अपत्य सुख देत असतो. मला माझ्या देवावरती श्रद्धा आहे. देव माझ्या ओटीत नक्कीच एक बाळ देईल. त्यामुळे मला हे सर्व करण्याची काहीच गरज नाही. माझ्या वहिनीने तर आईचे बोलणे ऐकून तिला स्पष्ट नकार दिला होता. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसू लागली. माझ्या आईच्या कपाळावरती आठ्या पडलेल्या होत्या. ती म्हणाली, काय होईल जर तू विहिरीमध्ये उतरलीस तर? तू मरून तर जाणार नाहीयेस ना? तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहेस. आपली शेजारीन कामिनीची सून लग्न झाल्यानंतर 5 वर्षांपासून मूल होत नव्हतं म्हणून चिंतेत होती. परंतु जेव्हा ती विहिरीच्या आत डुबकी घेऊन आली त्यानंतर देवाने तिला 4 मुलं दिले आहेत. परंतु वहिनीने नाही मध्ये मान हलवली. वहिनी आईला म्हणाली, यात विहिरीची काय कमाल नाहीये. देवाने त्या मुलीच्या नशिबात अपत्य सुख लिहिलेले असावे. तेव्हाच तिला देवाने 4 मुलं दिले आहेत. वहिनीचे बोलणे ऐकून आईचा राग अनावर झाला. आई म्हणाली, या सर्व गोष्टीमध्ये देवाची कृपा असते. तुझ्यासारख्या नास्तिक स्त्रियांना काय समजणार आहे? मला माहीत आहे, ज्या मुली शहराचे वारे पिऊन येतात त्या गावातील लोकांना मूर्ख समजतात. तू सुद्धा मनात हाच विचार करत असणार, तुझ्या सासूला काय कळणार आहे? या तर अशाच गप्पा करत असतात. परंतु असे नसते. या सर्व गोष्टींमध्ये देवांचा आशीर्वाद तर असणे आवश्यकच असते. देवाची कृपादृष्टी आपल्यावर असते. चल, मी तुला आज सत्य सांगते. माझं अजिबात मन नव्हतं मी शहरातून सून आणावी. मला तर गावातील माझ्यासारख्याच साध्या सरळ मुलीला माझी सून म्हणून माझ्या घरी आणायचा विचार होता. परंतु काय करू, माझ्या मैत्रिणीने माझ्यासमोर हतबल होऊन हात जोडलेले होते. त्यामुळे मला मनात नसतानाही तुला माझ्या घरची सून म्हणून या घरात आणावे लागले. परंतु तू या गैरसमजात अजिबात राहू नको. तू माझ्या मैत्रिणीची मुलगी आहेस, त्यामुळे मी तुला काहीच नाही बोलणार. तुमच्या लग्नाला 2 वर्ष झाले आहेत. जर तू मला माझा नातू देऊ शकली नाहीस तर तुला मी इकडून हाकलून देईल आणि माझ्या मुलासाठी गावातील साधी सरळ मुलगी घेऊन येईल. माझ्या मुलासोबत लग्न करण्यासाठी मुलींची कमतरता नाहीये. आई एवढं बोलून तिचे पाय आदळत रूमच्या बाहेर निघून गेली. वहिनीच्या डोळ्यात हे सर्व ऐकून अश्रू दाटून आले होते. मला त्यांच्याकडे पाहून खूप दुःख झाले होते. वहिनी खूपच साधी सरळ आणि निरागस मुलगी होती. परंतु माझी आई सकाळ संध्याकाळ तिला टोमणेच मारत होती आणि सारखं वाकडं बोलत होती. याचं कारण एकच होतं, वहिनी शहरातून आलेली होती. आम्ही गावात राहणारे साधे लोक होतो. संध्याकाळी जेव्हा भैया कामावरून परतला तेव्हा आई वहिनींना घाबरवण्यासाठी भैयाला म्हणाली, हे बघा, तुमच्या दोघांजवळ 2 महिन्यांचा अवधी आहे. जर तुम्ही दोघांनी या अवधीमध्ये मला आनंदाची बातमी दिली तर ठीक आहे, नाहीतर मी तुझं लग्न दुसरीकडे लावेल. आईचं बोलणं ऐकून शौर्य भैया खूपच जास्त चिंतेत पडलेले दिसत होते. ते म्हणाले, आई तू काय बोलत आहेस? माझी पत्नी वेदिकामध्ये काही कमतरता नाहीये. देवाच्या कृपेने ती सुशिक्षित आणि सुसंस्कृत, हुशार आहे, समजदार आहे. तिने आपल्या संपूर्ण कुटुंबाला व्यवस्थित सांभाळून घेतलेलं आहे. आणि आता तू माझे दुसरे लग्न मधातच कुठून घेऊन आली आहेस? आई म्हणाली, समजदार तर गावातील मुली पण असतात, परंतु मी फक्त माझ्या नातवासाठी हे सर्व करत आहे. आपली इस्टेट प्रॉपर्टी कोणाच्या नावाने सोडून जाणार आहात तुम्ही? कोणीतरी तुझे नाव पुढे नेणारा हवा आहे मला. मला तर कोणत्या पण परिस्थितीमध्ये नातूच हवा आहे. बाकी मला काहीच माहीत नाही. आईचे बोलणे ऐकून भैया गप्प झाला होता. आईने अचानक भैयाचा हात धरून तिच्या डोक्यावरती ठेवला आणि आई त्याला म्हणाली, तुला माझी शपथ आहे शौर्य, जर या 2 महिन्यांच्या आत मला आनंदाची बातमी म्हणजेच माझ्या नातवाची बातमी नाही मिळाली तर मी तुझे दुसरे लग्न लावून देईल आणि तू माझ्या बोलण्याला नकार देणार नाहीयेस. आईचे बोलणे ऐकून भैयाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता. परंतु भैयाने स्वतःवरती कंट्रोल केलं होतं आणि तो आईला म्हणाला, ठीक आहे, मी तुम्हाला वचन देतो, जर मी तुम्हाला 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये आनंदाची बातमी देऊच शकलो नाही तर तू माझे दुसरे लग्न करू शकतेस. भैया आणि आईचे बोलणे वहिनी स्वयंपाकघरातून ऐकत होती. जेव्हा भैयाने आईला दुसऱ्या लग्नाबद्दल होकार कळवला होता तेव्हा वहिनीचा श्वास वरची वर आणि खालचा खाली राहिला होता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. मी माझ्या वहिनीला धीर दिला आणि वहिनीला मी म्हणाले, वहिनी तुम्ही काळजी करू नका. भैयाने फक्त आईचा मान ठेवण्यासाठी हे सर्व बोलला असेल. भैया असं काहीच करणार नाहीये. परंतु वहिनीचे अश्रूच थांबण्याचं नाव घेत नव्हते. वहिनी मला म्हणाली,
कोणीही एवढी मोठी गोष्ट मस्करीमध्ये करत नसतो. देवाला प्रार्थना कर दिव्या, मला लवकरात लवकर एक बाळ व्हावं. मी म्हणाले, वहिनी तू काळजी करू नकोस, सर्व काही व्यवस्थित होईल. वहिनी काहीच न बोलता तिच्या रूममध्ये निघून गेली. नंतर रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा वहिनी तिच्या रूमच्या बाहेर आलीच नाही. भैयाने एका प्लेटमध्ये जेवण वाढलं आणि वहिनीसाठी जेवण घेऊन त्यांच्या रूममध्ये गेला. परंतु वहिनीने जेवण केलेच नव्हते. सकाळी सुद्धा वहिनी रूममधून बाहेर आलेलीच नव्हती. हे सर्व पाहून भैया पण खूप जास्त चिंतेत पडलेला दिसत होता. ही उघड गोष्ट आहे. भैयाने रूममध्ये त्याच्या पत्नीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु ती ऐकायलाच तयार नव्हती. गोष्टच अशी होती, ती कशी ऐकणार होती? भैया पण जेवण न करता कामावरती निघून गेला होता. हीच गोष्ट आईला आवडलेली नव्हती. जेव्हा भैया घरातून बाहेर कामावरती निघून गेले तेव्हा आई अंगणातच ठेवलेल्या पलंगावरती येऊन बसलेली होती आणि आई तिचा चेहरा वहिनीच्या रूमकडे करून ओरडत होती. आणि आई म्हणाली, कोणताच मुलगा असा कोणत्या मुलीच्या मागे येत नसतो. मुलीच्या बाजूने काहीतरी सिग्नल भेटतो तेव्हाच मुलगा तिच्या मागे मागे वेडा होतो. मी तर अमृताला सांगितलेलं होतं, तुझ्या मुलीमध्येच काहीतरी कमतरता आहे. परंतु ती तर माझ्या पाया पडली होती. हात जोडून मला म्हणत होती, नाही नाही, माझी मुलगी खूप निरागस आहे. तू तुझ्या मुलासाठी तिला पसंत कर. जर ही मुलगी सज्जन असती तर ही अशी वागली असती का? तिच्यामुळे तिचे पती आज उपाशी घरातून बाहेर कामावरती गेलेले आहेत. माझा मुलगा आत्ता 28 वर्षांचा झालेला आहे. आजपर्यंत नाश्ता न करता मी कधीच त्याला घरातून बाहेर जाऊ दिलेलं नाही. परंतु जेव्हापासून ही शहरातील स्त्री आमच्या घरी आलेली आहे तेव्हापासून हेच सर्व चालू आहे. माझ्या निरागस मुलाचे नशीब खूप खराब झाले आहे या बाईसोबत लग्न केल्यामुळे. आई वहिनीला खूप काही ऐकवत होती. मी माझ्या रूममध्ये हा विचार करण्यामध्ये व्यस्त होते, कोणी आपल्या मैत्रिणीच्या मुलीसोबत असे वर्तन करू शकते का? एवढे वाईट वर्तन तर अनोळखी व्यक्ती पण करणार नाही. प्रत्यक्षात असे घडले होते जेव्हा वेदिका वहिनी शहरात राहत होती आणि कॉलेजला जात होती. तेव्हा बदमाश मुलांचा एक ग्रुप होता. तो ग्रुप त्यांचा पाठलाग करत होता. त्या ग्रुपचा नेता वेदिका वहिनीवरती प्रेम करत होता आणि त्यांच्याशी लग्न पण करणार होता. परंतु ते एक संस्कार नसलेला बिघडलेला मुलगा होता आणि तो चांगल्या कुटुंबातील मुलगा नव्हता. तो एक बिघडलेला मुलगा होता. त्यामुळे अमृता काकू म्हणजेच वेदिकाच्या आईने त्याचं स्थळ पाहण्यासाठी स्पष्ट नकार कळवला होता. काकूंना एकच मुलगी होती, ती म्हणजे वेदिका. तिच्याशिवाय दुसरं त्यांचं या जगात कोणीच नव्हतं आणि काकूंसोबत त्यांचे पती पण राहत नव्हते. त्या बिघडलेल्या गुंड मुलांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं होतं, जर वेदिकाचे लग्न त्याच्यासोबत झाले नाही तर ते वेदिकाला उचलून घेऊन जातील. त्या गुंडांचे बोलणे ऐकून काकूंच्या पायाखालून जमीनच सरकली होती. या अशा परिस्थितीमध्ये काकू खूप चिंतेत पडलेल्या दिसत होत्या. जर काही अडचण नसती तर अमृता काकूंनी त्यांच्या एकुलते एक मुलीचे लग्न एका खेडेगावात राहणाऱ्या मुलासोबत अजिबात केले नसते. परंतु जेव्हा त्यांनी पाहिलं आता गोष्टी हातातून निसटून जात आहेत तेव्हा काकू आईंला म्हणाल्या, तू माझी मुलगी तुझ्या घराची सून म्हणून घेऊन जा. अगोदर हे ऐकून आई खूप आनंदी झाली होती. आई म्हणाली होती, हो हो, का नाही. परंतु जेव्हा आईला समजले वहिनीच्या मागे काही गुंड मुलं लागलेले आहेत तेव्हा लग्नाच्या दिवशी आईने काकूंना हे लग्न होऊ शकत नाही असे सांगितले. आई म्हणाली होती, जगात माझाच एकच मुलगा आहे का? जर तुम्ही अशा वाईट मुलीसोबत माझ्या मुलाचे लग्न लावून दिले तर मला भीती वाटत आहे. कारण या मुलीशी लग्न झाल्यानंतर माझ्या मुलासोबत काहीतरी वाईट घडेल. ते गुंड मुलं तर माझ्या मुलाचा जीवच घेतील. तुझ्या मुलीच्या रागाचा बदला माझ्या मुलाला मारून घेतील ते गुंड मुलं. त्यामुळे तुझ्या मुलीचे लग्न मी माझ्या मुलासोबत नाही करून देऊ शकत. परंतु तेव्हा काकूंनी माझ्या आईसमोर हात जोडले होते आणि आईच्या पायावरती डोकं ठेवलं होतं आणि काकू म्हणाल्या होत्या, माझ्या मुलीचा तुझ्या घरची सून म्हणून स्वीकार कर, नाहीतर तिचं आयुष्य खराब होईल. माहीत नाही ते गुंड तिच्यासोबत काय काय करतील. हे सर्व ऐकून माझ्या आईच्या मनात नसतानाही तिच्या मैत्रिणीचे म्हणणे ऐकण्यासाठी आई हतबल झाली होती. अशा प्रकारे वेदिका वहिनीचे लग्न माझ्या भैयासोबत शौर्यसोबत झाले होते. वेदिका वहिनी एक समजदार आणि चांगल्या विचारांची मुलगी होती. तिला आमच्या घरात येऊन 2 वर्ष झाले होते. परंतु आजपर्यंत मला वहिनीमध्ये काहीच वाईट दिसले नव्हते आणि ती मला कधीच उलटून बोलली नव्हती.
एवढंच नाही, त्यांनी कधीच माझ्या भैयासोबत भांडणसुद्धा केलं नव्हतं आणि कोणत्या प्रकारची तक्रारसुद्धा केली नव्हती. एवढंच नाही, त्यांनी आईला पण कधी उलटून बोलल्या नव्हत्या. घरातील संपूर्ण काम फक्त वहिनी करत होती, परंतु तरीही आई त्यांच्यावरती नाराजच राहत होती. आईचं एकच म्हणणं होतं, शहरातील मुली चांगल्या नसतात. तेव्हा मी माझ्या आईला खूप समजावून सांगत होते, आई, तू अशा प्रकारे वहिनींना बोलत जाऊ नकोस. तू बघ ना, आपली वहिनी प्रत्येक अँगलने चांगली मुलगी आहे. तू तर तिचं कौतुक करायला पाहिजे. परंतु आईला माझं बोलणं कुठे समजत होतं. आईला तर एकच गोष्टीचा घमंड होता. तिच्या मैत्रिणीने हात जोडून तिच्या मुलीचे स्थळ आईच्या मुलासाठी दिले होते. याच कारणामुळे आई स्वतःच्या नजरेत देव बनली होती आणि जे काही तिच्या तोंडात यायचं ती स्पष्ट वहिनीला ऐकवत होती. आईचे वागणे बोलणे पाहून मी खूप घाबरलेली राहत होते. मला एकच गोष्टीची भीती वाटत होती, आई जे काही वहिनीसोबत करत आहे ते उद्या चालून माझ्यासोबत होऊ नये. कदाचित आईच्या चुकांची शिक्षा मला भेटली तर. जेव्हा आईला मी हे सर्व बोलून दाखवत होते तेव्हा आई मला म्हणत होती, तुझ्याबरोबर असे काहीच होणार नाही. तू निवांत राहा. तू घरातील 4 भिंतींमध्ये मोठी झालेली आहेस आणि तुझ्या मागे असे कोणते गुंड लागलेले आहेत ज्या कारणाने तुला सासरी जाऊन हे सर्व ऐकून घ्यावं लागेल. आई तर मागचा पुढचा काहीच विचार न करता तोंडात जे येईल ते तोंड वर करून बोलत होती. परंतु मी आतून खूप हादरून जात होते. आईच्या ओरडण्याने आणि चिरकण्याने वहिनी घाबरून तिच्या रूमच्या बाहेर आली आणि गप्प नाश्ता बनवून नाश्ता केला. ती घरातील काम परत करत होती, परंतु मला वहिनीच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत नव्हता. जेव्हा ती स्वयंपाकघरात काम करत होती तेव्हा मी तिच्याजवळ गेले. मला पाहून वहिनी माझ्या गळ्यात पडून खूप रडत होती आणि मला म्हणाली, बघ ना, तुझी आई माझं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या स्वतःसाठी दुसरी सून आणण्याच्या तयारीमध्ये आहेत. जेव्हा तुझी दुसरी वहिनी या घरात येईल ना, तेव्हा मी हे घर सोडून कायमचं निघून जाईल. मी या घरात राहूच शकत नाही. मी वहिनीला धीर दिला आणि त्यांना मी म्हणाले, असे काहीच होणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा. तरी वहिनी खूप ढसाढसा रडत होती. वहिनी मला म्हणाली, तुझ्या भैयाने दुसऱ्या लग्नासाठी आईजवळ होकार दिला आहे, तर आता त्यांना कोणीच थांबू शकणार नाहीये. परंतु मी तुला एक गोष्ट स्पष्टपणे सांगते, मी माझ्या पतीला दुसऱ्या स्त्रीचा होताना पाहू शकत नाही. मी कोणत्याच परिस्थितीमध्ये माझ्या सवतीसोबत राहू शकत नाही. मी हे गाव सोडून कायमची निघून जाईल. मी हसले आणि वहिनींना म्हणाले, वहिनी, एवढं सिरियस होण्याची काही एक गरज नाहीये. सर्व काही व्यवस्थित होईल. नंतर मी वहिनीला एक सल्ला दिला. मी म्हणाले, वहिनी, आज जेव्हा भैया तुम्हाला पटवून सांगण्याचा प्रयत्न करतील तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत असलेलं सर्व भांडण संपवून टाका आणि नंतर तुम्ही भैयाला म्हणा त्यांनी तुम्हाला शहरात घेऊन जावं आणि तुमचे चेकअप चांगल्या मोठ्या डॉक्टरांकडे करून घ्या. देवाच्या कृपेने तुम्हाला एक गोंडस बाळ नक्कीच होईल. वहिनींना माझं म्हणणं पटलं होतं. तेव्हा वहिनी हसली होती आणि मला मिठी मारत म्हणाली, मी तुझी खूप खूप आभारी आहे. तू मला आज सल्ला दिला आहेस. मी आजच्या आज शौर्यसोबत या विषयावरती बोलते. नंतर तसेच झाले. 3 दिवसांनी भैया वहिनींना शहरातील मोठ्या दवाखान्यात घेऊन गेले. आईने त्यांना जाताना खूप थांबवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते कुठे थांबणार होते. भैया आईला म्हणाला, आई, आजपर्यंत जे काही म्हणणे तुझे होते ते मी ऐकले आहे. आता एक वेळेस माझ्या मनाच्या समाधानासाठी मी माझ्या पत्नीला शहरातील हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे. एवढं बोलून भैया आणि वहिनी शहरात निघून गेले होते आणि 5 दिवसानंतर ते घरी वापस आले होते. कारण शहरात वहिनी तिच्या आईच्या घरी थांबलेली होती. जेव्हा ते दोघं घरी वापस आले होते तेव्हा भैया एकदम नॉर्मल होता, परंतु वहिनींचा चेहरा खूप उतरलेला दिसत होता. मी वहिनींजवळ गेले आणि वहिनींना म्हणाले, वहिनी, मला माहीत आहे तुम्ही तुमचं माहेर सोडून आल्या आहात, त्यामुळे तुम्ही खूप चिंतेत असणार आहात आणि नाराज पण दिसत आहात. तुमचे मन करत नसेल ना आईला सोडून इकडे येण्याचं, परंतु तुम्ही काहीच काळजी करू नका. मी तुमचं मन प्रसन्न करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. माझं बोलणं ऐकून वहिनीच्या डोळ्यात अचानक अश्रू आले होते. ती मला म्हणाली, नाही नाही दिव्या, असे काही नाही. माझ्या चिंतेचे कारण वेगळेच आहे. मी त्यांना म्हणाले, हो का, काय झालं आहे? मला या उत्तराची अपेक्षाच नव्हती, कारण वहिनी मला अशी काही बातमी सांगतील त्यामुळे माझ्या डोक्यावरती आभाळ कोसळेल. वहिनी खूप रडत होती.
रडत रडत तिने मला सांगितले होते ती वांज आहे. डॉक्टरांनी तिला सांगितलेले आहे ती कधीच आई होऊ शकत नाही. त्यांचे बोलणे ऐकून मी थक्क झाले होते. मी वहिनींना म्हणाले, हे कसे शक्य आहे? वहिनी मला म्हणाली, मला स्वतःलाच माहीत नाहीये माझ्यासोबत हे असे का झाले आहे. मला विश्वास होता एक ना एक दिवस माझ्यामुळे या घरात बाळाच्या रडण्याचे आवाज नक्कीच ऐकू येतील. माझ्या घरात पण मुलं खेळतील. आता तूच मला सांग दिव्या, आता मी काय करू? वहिनी मला प्रश्न करत होत्या. मी म्हणाले, वहिनी, भैयाचं याबद्दल काय मत आहे? माझा प्रश्न ऐकून वहिनी म्हणाली, तुझ्या भैयानेच मला सांगितलेलं आहे ते माझा हात कधीच सोडणार नाहीयेत. जर मी त्यांना बाळाचं सुख दिलं नाही तरी ते मला कधीच सोडणार नाहीयेत आणि माझ्या प्रत्येक गोष्टींची ते आयुष्यभर काळजी घेतील. मला कसलाच त्रास होऊ देणार नाहीत. मी वहिनींना विचारलं, भैया दुसरं लग्न करतील का? हा प्रश्न ऐकून वहिनी त्यांचं डोकं खाली करून म्हणाली, माझ्यासमोर त्यांनी मला हेच सांगितलेलं आहे ते दुसरं लग्न करणार नाहीयेत. परंतु तुला तर सर्व माहीत आहे दिव्या. अगोदरच त्यांनी त्यांच्या आईच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ खाल्लेली आहे. मला तर हेच वाटत आहे आता त्यांचे दुसरे लग्न होणार हेच निश्चित आहे. मी वहिनीला विचारलं, वहिनी, आता तुम्ही विचार काय केला आहे पुढचा? तुम्ही काय करणार आहात आता? वहिनी नाराज झालेली होती आणि वहिनी मला म्हणाली, आता मला काय करायचं आहे? आता मी सर्व काही माझ्या नशिबावरती सोडून दिलेले आहे. माझं नशीबच ठरवेल पुढे माझी काय अवस्था असेल. त्यामुळे मी वहिनींना म्हणाले, वहिनी, एकदा आईचं म्हणणं ऐका आणि तिच्या इच्छेसाठी का होईना एकदा विहिरीमध्ये डुबकी घ्या. मला माहीत आहे तुम्हाला खूप पाण्याची भीती वाटते, परंतु आत्ता तुमच्याजवळ हाच एक पर्याय शिल्लक आहे. कमीत कमी 3 महिने तरी आई हा विषय पुढे नेईल आणि वाट पाहिल. जेव्हा या गोष्टीला 3-4 महिन्यानंतर आईने परत भैयाच्या लग्नाबद्दल बोलणे केले तेव्हा तुम्ही परत एकदा विहिरीमध्ये डुबकी घ्या. अशा प्रकारे आपण आईला भैयाच्या दुसऱ्या लग्नापासून टाळाटाळ करून ही गोष्ट लांबणीवर ठेवू शकतो. आणि शेवटी तो दिवस येईल जेव्हा भैयामध्ये एवढी हिंमत तर नक्कीच येईल जेव्हा तो स्वतः आईला दुसऱ्या लग्नासाठी स्वतः नकार देईल. तेव्हा वहिनी विचार करून म्हणाली, दिव्या, तू बरोबर बोलत आहेस, परंतु मला पाण्याची अतिशय भीती वाटते. मी वहिनीला म्हणाले, वहिनी, तुम्ही भीतीला सोडून द्या. तुमच्या पतीला गमावण्यापेक्षा चांगलं आहे तुम्ही विहिरीत उतरावे. जेव्हा यावेळी आई तुम्हाला म्हणेल माझ्यासोबत विहिरीवरती चल, तेव्हा तुम्ही त्यासाठी लगेचच तयार व्हा. वहिनींनी माझ्या बोलण्यावरती हो मध्ये मान हलवली होती. आईने जेव्हा भैयाला विचारलं, वेदिकाबद्दल डॉक्टरांनी काय सांगितलं आहे? तेव्हा भैया आईला म्हणाला, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तुमची सून ठणठणीत आहे. तिला कोणत्याच प्रकारचा आजार झालेला नाहीये आणि या गरोदर राहण्यामध्ये जे विलंब होत आहे ते देवाच्याच हातात आहे. आई म्हणाली, वेदिका, अजूनही तुझ्या हातात वेळ आहे. माझ्याबरोबर विहिरीवरती चल. मी बऱ्याच वांझ स्त्रियांना बाळांना जन्म देताना पाहिलेला आहे. तू तर पूर्णपणे चांगली आहेस. तुला कोणता आजार पण नाहीये. अशा अवस्थेत तर तुला लगेचच बाळ होईल. तेव्हा वेदिका आईला म्हणाली, आई, तुमचा आनंद यातच आहे तर मी तुमच्या आनंदासाठी विहिरीवर यायला तयार आहे. वहिनीचे म्हणणे ऐकून आई खूपच आनंदित झाली होती. ती लगेचच उठून वहिनीच्या केसावरून प्रेमाने हात फिरवत तिचे लाड करत होती आणि आई म्हणाली, जर वेदिका तू माझं म्हणणं अगोदरच ऐकलं असतंस तर मी तुझ्यावरती एवढा रागराग केलाच नसता. चल आता लवकर, आता तू तयार हो, मी तुला तिथे घेऊन जाते. वहिनीने हो मध्ये मान हलवली आणि तयार होण्यासाठी रूममध्ये निघून गेली. वहिनी जेव्हा रूममधून बाहेर आली तेव्हा वहिनी मला म्हणाली, दिव्या, माझ्यासाठी देवाला प्रार्थना कर. देवाने यापुढे माझ्या आयुष्यात शुभप्रसंग आणावे. मी सुद्धा वहिनीला धीर दिला आणि म्हणाले, आता तुम्ही काळजी करू नका, देव सर्व काही व्यवस्थितच करतील. वहिनी आईसोबत विहिरीकडे गेली. 4 तासांनी त्या दोघी परत आल्या. जेव्हा वहिनी परत आली तेव्हा मी तिला विचारलं, तुमचा अनुभव कसा होता? तेव्हा वहिनी नाराज होऊन म्हणाली, अजून मला माझ्या आयुष्यात खूप एक्सपिरियन्स करायचे आहेत. दिव्या, थँक्यू. तू काळजी करू नकोस, मी हळूहळू सर्व काही शिकेन. मला वहिनीला पाहून खूप पश्चाताप झाला होता. त्याच वेळेस मी देवाला हात जोडून प्रार्थना केली, माझ्या वहिनीच्या आयुष्यातील अडथळे लवकरात लवकर देवा दूर करा आणि त्यांना अपत्याचं सुख द्या. असंच वेळ निघून जात होता. एका दिवशी वहिनी स्वयंपाकघरात काम करत होती. काम करत असताना ती अचानक चक्कर येऊन खाली पडली.
वहिनींना असं बेशुद्ध झालेलं पाहून माझ्या तोंडातून खूप जोरात चिरकण्याचा आवाज बाहेर पडला. देवाचे आभार होते. त्यावेळी भैया घरीच होता. भैया लगेचच वहिनींना उचलण्यासाठी स्वयंपाकघरात आला होता आणि भैया वहिनींना उचलून त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला. मी वहिनींच्या तोंडावरती पाणी शिंपडले. त्यामुळे वहिनी शुद्धीत आली होती. आई म्हणाली, शौर्य लवकर जा आणि दाईला बोलवून आण. मला वाटत आहे नक्कीच गोड बातमी आहे. वहिनी म्हणाली, आई एवढ्या लवकर गोड बातमी कशी काय असू शकते? खरं तर आजकाल मी खूप टेन्शनमध्ये असते. मला नेहमी काळजी लागलेली असते की मी आई होईल की नाही. त्यामुळे मला अशी चक्कर आली असेल. फक्त याच टेन्शनमुळे मी बेशुद्ध पडले होते. अजून काहीच कारण नाही आहे. थोडा वेळ आराम केला तर मी बरी होईल. परंतु आई तर काही ऐकण्याच्या तयारीतच नव्हती. आईने बळजबरीने भैयाला दाईला बोलवण्यासाठी पाठवले. भैया दाईला सोबत घेऊन आला. दाईने जेव्हा वहिनींना तपासलं तेव्हा ती म्हणाली, अभिनंदन, तुझी सून आई होणार आहे. ती गरोदर आहे. त्या दाईच्या तोंडून ही बातमी ऐकून मी, वहिनी आणि भैया तिघंही दंग झालो होतो. परंतु आईला तिचा आनंद सावरता येत नव्हता. आईने आनंदाने तिच्या पाकिटातून 1000 रुपये काढले आणि भैयाच्या हातात दिले आणि आई भैयाला म्हणाली, जा शौर्य, जाऊन पेढे घेऊन ये. मी संपूर्ण गावात पेढे वाटणार आहे. देवाने मला एवढ्या दिवसांनी आनंदाची शिदोरी दिली आहे. परंतु भैयाने नाही मध्ये मान हलवली आणि भैया म्हणाले, आई मला आजकालच्या दाईंवरती विश्वासच राहिलेला नाहीये. त्यामुळे तू एवढा आनंद साजरा करू नकोस. आजकालच्या कलियुगात दाईच्या तपासण्यांवरती कोण विश्वास ठेवणार आहे? जेव्हा वेदिका तुम्हाला सांगत आहे ती अशक्तपणा आल्यामुळे तिला चक्कर आली होती, तर नेमके असेच असणार आहे. जर तुम्ही गरोदर आहे म्हणून संपूर्ण गावात पेढे वाटले, जर सर्वांना समजले ही खोटी बातमी होती, तर आपली सर्वजण चेष्टा करतील. आईला अतिशय राग आला होता. आई म्हणाली, शौर्य, जर तोंड चांगलं नसेल तर माणसाने चांगलं चांगलं बोलायला हवं. देवाने आज मला आनंदाची बातमी ऐकवली आहे, तर तू असं काही बोलून त्या माझ्या आनंदावरती विरझण टाकू नकोस. तू गप्प जा आणि पेढे घेऊन ये. भैयाने अजूनही नाहीमध्येच मान हलवली. तो म्हणाला, आई जोपर्यंत शहरातील डॉक्टरांना दाखवून मी हे कन्फर्म करून घेत नाही की वेदिका गरोदर आहे, तोपर्यंत मी तुला पेढे वाटू देणार नाहीये. आणि तुला पण मी हेच सांगत आहे, तू ही बातमी कोणाला आत्ताच सांगू नकोस. सर्व काही तुझ्या मनातच ठेव. आई म्हणाली, मग वाट कशाची पाहत आहेस? लवकरात लवकर शहरात जाण्यासाठी तिकीट बुक कर. आपण सर्वजण जाऊया वेदिकाचे चेकअप करण्यासाठी. आईने तर गोंधळच घातलेला होता. तिला तर उद्याचा दिवस उजाडण्याची वाट पाहणे सुद्धा होत नव्हते. त्यामुळे भैयाला संध्याकाळी 7चेच तिकीट बुक करावे लागले. आम्ही 4 जण वहिनींच्या घरी जाणार होतो. वहिनी संपूर्ण रस्त्याने खूप नाराज आणि चिंतेत पडलेली दिसत होती. परंतु आईच्या आनंदाला जागाच उरली नव्हती. आई वहिनीला हसवण्याचा खूप प्रयत्न करत होती आणि आई म्हणाली, वेदिका, असं नाराज राहिलीस तर आपल्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होईल. त्यामुळे तू आनंदी राहा. त्या कारणाने माझा होणारा नातू धष्टपुष्ट जन्माला येईल. आईचे असे बोलणे ऐकून वहिनी अजूनच चिंतेत पडलेली होती. आम्ही खूप उशिरा अमृता काकूंच्या घरी पोहोचलो, म्हणजेच वेदिका वहिनींच्या माहेरी. आईला तर वाटत होतं त्याच वेळेस जाऊन डॉक्टरांकडे वहिनींचे चेकअप करून घ्यावे. परंतु काकू आईला म्हणाल्या, एवढी काय घाई आहे? तुम्ही आरामात सकाळी डॉक्टरांकडे जा. सकाळी 9 वाजता आईने गोंधळ करायला चालू केले. त्यांना डॉक्टरांकडे जायचे आहे. तेव्हा भैया आईला म्हणाला, आई देवाचे नामस्मरण कर आणि थोडी प्रतीक्षा कर. अजून तर हॉस्पिटलसुद्धा उघडलेले नसतील. आणि शेवटी खूप कठीण परिस्थितीमध्ये आईने 10 वाजण्याची घड्याळीकडे पाहत वाट पाहिली आणि 10 वाजताच आईने परत गोंधळ घालून वहिनींना हॉस्पिटलमध्ये घेऊन निघून गेली. मला खूप जास्त काळजी वाटत होती. मी घरीच होते. मला असेच वाटत होते जेव्हा ते लोक वापस येतील तेव्हा त्यांचे चेहरे उतरलेले असणार. परंतु हा तर चमत्कारच झाला होता. जेव्हा ते तिघं हॉस्पिटलमधून परत आले तेव्हा आनंद त्यांच्या मनात मावत नव्हता. वहिनींच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आलेली दिसत होती. मी म्हणाले, काय झालं आहे वहिनी? माझ्या गळ्यात पडून वहिनी म्हणाली, दिव्या, चमत्कार झाला आहे. मीच मूर्ख होते, जिला विहिरीचं महत्त्व समजत नव्हतं. परंतु आई बरोबर बोलत होत्या. मी मागच्या वेळेस शहरात ज्या डॉक्टरांकडे दाखवले होते, आज पण त्याच डॉक्टरांकडे मी दाखवले. त्या डॉक्टरांनी माझे चेकअप केले तर ते सुद्धा चकित झाले. ते म्हणाले आहेत अशक्य आहे,
हे सर्व कसे झाले? मला तर वाटत आहे तू कधीच आई होणार नाहीस, परंतु तू गरोदर कशी काय राहिली आहेस? मी तर आनंदाने संपूर्ण घरात नाचू लागले. त्यानंतर आम्ही 5-6 दिवस अमृता काकूंकडेच राहिलो आणि नंतर परत आमच्या घरी आलो. घरी परत येताच संपूर्ण वस्तीमध्ये आईने आनंदाने पेढ्याचे बॉक्स वाटप केले. आईने सर्वांचे तोंड गोड केले. मी खूप थक्क झालेली होते. हे कसे शक्य आहे? जेव्हा शहरातील प्रसिद्ध डॉक्टरांनी सांगितले होते वहिनी वांज आहे, तर वहिनी विहिरीमध्ये डुबकी घेऊन बाळाला कसं काय जन्म देऊ शकते? मला तर अगोदरपासूनच अशा गुपित गोष्टी जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. आता माझा संशय जास्तच वाढू लागला. मी अगोदरपासूनच सस्पेन्स स्टोरी वाचत होते. जेव्हा शेवटी कोणाचे गुपित समोर यायचे तेव्हा मला खूप आनंद होत असे. आता माझ्या आयुष्यात मला ही संधी मिळाली होती. मी एक गुपित गोष्टीच्या वरचा पडदा बाजूला करू शकेल. हे काम मला आव्हानात्मक वाटले होते. त्यामुळे मी विचार केला होता, घरातील लोकांपासून लपून मी या गुपित गोष्टीपर्यंत नक्कीच पोहोचणार. आणि यासाठी मला माझ्या एका मैत्रिणीची म्हणजेच समृद्धीची मदत घेण्याचा निर्णय घेतला. मी तिला सांगितले, समृद्धी, मी गावातील एका विहिरीचं गुपित जाणून घेण्याचा विचार करत आहे. तेव्हा समृद्धी मला म्हणाली, हो दिव्या, मला पण या गुपिताबद्दल जाणून घ्यायचे आहे. नंतर आम्ही दोघींनीही विचार केला. आम्ही दोघी एका दिवशी वेशभूषा बदलून त्या विहिरीच्या जवळ जाणार होतो. समृद्धीने मला होकार दिला होता. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही दोघी एक शॉल अंगावरती पांघरून चेहरा लपवून त्या विहिरीच्या जवळ गेलो. मला तर वाटलं होतं ती विहीर निर्जन असेल, तिकडे कोणी माणूस पण नसेल, परंतु हाच माझा मोठा गैरसमज होता. जेव्हा आम्ही दोघी तिकडे पोहोचलो तेव्हा विहिरीच्या जवळ एक स्त्री बसलेली होती. ती स्त्री आम्हाला पाहताच म्हणाली, तुमच्या दोघींना काय त्रास होत आहे? मी पटकन पुढे येऊन त्या स्त्रीला म्हणाले, फक्त मला त्रास आहे. मला मूलबाळ हवं आहे. ही माझी वहिनी आहे आणि हीच मला इकडे सोबत घेऊन आलेली आहे. विहिरीच्या जवळ बसलेली स्त्री म्हणाली, मला लोक ताई म्हणतात. मी विहिरीवरती पहारा देण्यासाठी बसलेली आहे. तू मला 600 रुपये दे आणि नंतर त्या विहिरीमध्ये डुबकी घे. नंतर तुला देवाच्या कृपेने नक्कीच मूलबाळ होईल. 600 रुपयांची गोष्ट ऐकून मी थक्क झाले. माझ्याजवळ एवढे पैसे नव्हते, परंतु माझी मैत्रीण समृद्धी, तिने तिच्या पर्समधून 600 रुपये काढले आणि त्या स्त्रीला दिले. आणि नंतर त्या स्त्रीने मला त्या विहिरीमध्ये उतरायला सांगितले. जेव्हा डुबकी घेऊन विहिरीच्या बाहेर मी आले तेव्हा त्या ताईने मला तिच्याजवळ बसवले आणि माझ्या हातात एक पाकिट देत ती म्हणाली, हे औषध तुला 1 आठवडा जेवणात मिसळून खायचे आहे. देवाच्या कृपेने तुला मूळ बाळ नक्कीच होईल. समृद्धीने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले होते. मी सुद्धा खूप चिंतेत पडलेली होते. मी विचार करत होते, आमचे एवढे पैसे पण खर्च झाले आणि आमच्या हातात इकडचे गुपितही आले नाही. त्यामुळे मी त्या स्त्रीला म्हणाले, ताई, मला कोणतं मूल बाळ नको आहे. खरं तर मी शहरातून आलेली आहे आणि मी एक रिपोर्टर आहे. मला समजले होते ही विहीर खूपच प्रसिद्ध आहे. तुम्ही मला या विहिरीचे सत्य सांगा. तुम्ही मला या विहिरीचे सत्य सांगितले नाही तर तुम्हाला मी सोशल मीडिया आणि न्यूजपेपरवरती बदनाम करून टाकेल. तुमच्यावर फसवणूक केल्याची केस होऊ शकते. यामुळे पोलीस तुम्हाला इकडून पकडून घेऊन जाऊ शकतात. माझे असे भीतीदायक बोलणे ऐकून त्या ताईच्या डोळ्यात अश्रू आले होते. ती ताई मला म्हणाली, देवासाठी माझ्यावरती अन्याय करू नकोस. माझ्यावर दया कर. मी तुला सर्व काही खरं खरं सांगते. नंतर त्या ताईने जे काही आम्हाला सांगितले ते खूपच दुःखी गोष्ट होती. ती स्त्री आमच्या गावातील नव्हती, दुसऱ्या खेडेगावावरून आलेली होती. तिकडे तिचे संपूर्ण कुटुंब राहत होते. परंतु अचानक तिकडे पूर परिस्थिती आली होती आणि सर्व काही वाहून गेलं. तिचे आई वडील त्या पुरामध्ये वाहून गेले. सर्व नातेवाईक पण मरून गेले आणि जी त्यांच्या गावात त्यांची शेती प्रॉपर्टी होती त्यावरती गावातील सरपंचाने कब्जा केला होता. ताईचे नाव सुलक्षणा होते. सुलक्षणा एक वैद्य स्त्री होती. तिला आयुर्वेदिक पद्धतीने वांज स्त्रियांवर उपचार करता यायचे. परंतु या पूर परिस्थितीमुळे सुलक्षणाजवळ राहण्यासाठी सुद्धा जागा राहिलेली नव्हती. ती एकटीच राहिली होती. ती जागोजागी फिरू लागली आणि ती अशा प्रकारे आमच्या गावामध्ये आली होती. परंतु इकडे पण लोकांनी तिला 2 वेळचे जेवण न देता दरवाजे तिला पाहून बंद केले होते. ती आयुर्वेदिक जडीबुटी घेऊन आमच्या गावामध्ये आली होती.
परंतु तिच्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही म्हणून सुलक्षणाने या विहिरीची मदत घेतली होती. इकडे ती राहू लागली, परंतु तिला तिचा उदरनिर्वाह करण्यासाठी काही पैशांची गरज होती. परंतु तिच्याजवळ काहीच पैसे नव्हते. ती आता कुठून पैशांची आणि खाण्यापिण्याची सोय करणार होती. तिने अगोदर लोकांचे आयुर्वेदिक उपचार करून कमावण्याचा प्रयत्न केला, परंतु लोकांना तिच्या उपचारांवरती विश्वासच बसत नव्हता. त्यामुळे लोक तिच्याकडे यायचे नाही. त्यामुळे आयुर्वेदिक जडीबुटी देऊन वान स्त्रियांवर सुलक्षणा उपचार करत होती आणि त्याचाच मोबदला म्हणून 600 रुपये घेत होती आणि अतिशय कमी पैशात लोकांचे खूप मोठे प्रश्न संपवत होती. माणूस फक्त प्रार्थना करू शकतो, औषध देऊ शकतो, परंतु त्या औषधांचा प्रभाव तर देवच करत असतो. तेच झाले. सुलक्षणाताईंच्या हाताला देवाने कला दिली होती. कित्येक घरात तिच्या जडीबुटीमुळे बाळाचा आनंद आला होता आणि लोकांना असेच वाटत होते, यात त्या विहिरीचीच काहीतरी जादू आहे. आता बरेच बाहेरगावातील लोक त्या ताईकडे येऊ लागले होते. ते लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने कधीच आले नसते. अशा प्रकारे सुलक्षणा मेहनतीने कमावून स्वतःचं संगोपन करत होती. तिने बऱ्याच स्त्रियांची मदत केली होती. जेव्हा त्यांची गोष्ट ऐकली तेव्हा मी त्यांना म्हणाले, ताई, तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमचे हे गुपित गुपितच ठेवतो. तुमचे हे गुपित कधीच कोणालाच समजणार नाही. तिने आमचे आभार मानले आणि आम्ही दोघी परत घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही दोघी याच गोष्टीचा विचार करत होतो. या स्त्रीने किती सुंदर प्रकारे गावातील महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते. कित्येक स्त्रियांचे घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले होते. या स्त्रीमुळे माझी वहिनी घटस्फोट घेण्यापासून वाचली होती. आता मी प्रत्येक स्त्रियांना एकच सल्ला देते, त्यांनी पण या विहिरीजवळ जावे, कारण या विहिरीमध्ये देवाचे आशीर्वाद आहेत. माझे बोलणे ऐकून माझी आई पण हसत होती आणि मला म्हणत होती, बघितलंस ना, तुला पण माझं म्हणणं पटलं आहे. आईचं बोलणं ऐकून मी गप्प बसत होते, कारण मी कोणतीच गोष्ट सत्य माहीत नसताना स्वीकार करत नव्हते. मला तर या विहिरीचं गुपित माहीत झालेलं होतं आणि मला वाटत होतं हे गुपित दुसऱ्या व्यक्तीला समजू नये, कारण मला भीती वाटत होती. कारण माझ्या लोकांना सांगण्यामुळे सुलक्षणाताईंचे उत्पन्नाचे साधन बंद होईल आणि बाकीच्या महिलांना ज्यांना वांज हा डाग लावलेला असतो तो पुसलाच जाणार नाही. खरं आहे, देव प्रत्येकाची मदत करत असतो, फक्त हेतू खरा असायला हवा. मित्रमैत्रिणींनो, आशा करते तुम्हाला आजची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलवरती सेट करा. धन्यवाद. आभारी आहोत.